1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ती सीमा आखून दिलेल्या राज्याची नाही तर संस्कृतीची. ज्ञानोबा, तुकाराम, छत्रपती यांनी खरं तर महाराष्ट्र घडवला. काय अथर्व, कधी आलास? काय चाललंय? 1 मे निमित्त जरा छोटंसं भाषण आहे, ते जरा पाठ करण्याचा प्रयत्न करतोय. भाषण पाठ करतोय? हो. बघू. संयुक्त महाराष्ट्र, टिळक, शाहू, फुले, आंबेडकर, सावरकर, पु ल देशपांडे, मंगेशकर, बाळासाहेब, तेंडुलकर. वा, छान उल्लेख आहेत. इतिहास, संस्कृती याबद्दल उत्तम लिहिलंयस. साहेब, याच्यात काही बदल नाही, बदल काय, उत्तम आहे. परंतु आपण आज काय करतोय ना अथर्व, हे देखील सांगणं गरजेचं आहे. त्या पिढ्यांनी त्यांचं कर्तृत्व गाजवलं आणि महाराष्ट्र मोठा गेला. आज आपण असं काय करणार आहोत ज्याच्यातनं अजून महाराष्ट्र पुढे जाईल? मला असं वाटतं त्याचा विचार होणं जास्ती गरजेचं आहे. मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषेमध्ये आपण बोललं गेलं पाहिजे. समोरचा पटकन हिंदीत बोलल्यावरती आपण घरंगळत जाऊन हिंदी बोलतो. याची काही गरज नाही, आवश्यकता नाही. खरंय साहेब, जॅक अँड जिल नाही तर ससा तो ससा, कापूस जसा, हे शिकलं पाहिजे. 72 आणि 48 म्हणता आणि वापरता पण आलं पाहिजे. कारण मग आपण येत नाही म्हणून वापरत नाही आणि वापरत नाही म्हणून त्याची गरज पण उरत नाही. हा अभिमान, स्वाभिमान टिकवणं आणि तो आपण महाराष्ट्राला काहीतरी छोटासा खारीचा वाटा म्हणून देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण करतोयस ते चांगलं करतोयस. माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेत. जय जय महाराष्ट्र माझा.